हा चित्रपट एकतर्फी नको, सर्वसमावेशक व्हावा असं आनंद दवेंनी म्हटलंय। त्या काळी ब्राह्मण समाजानं केलेली मदतही चित्रपटात दाखवा असंही आनंद दवे म्हणाले। चित्रपटामुळे पुन्हा जातीयवाद वाढू शकतो अशी शक्यता आनंद दवे यांनी बोलून दाखवली आहे। फुले चित्रपटाला ब्राह्मण महासंघाचा विरोध। महात्मा फुलेंच्या जीवनावर आधारित फुले चित्रपटातल्या काही दृश्यांवर आनंद दवे यांनी आक्षेप घेतलाय। 11 एप्रिलला रिलीज होणाऱ्या या सिनेमाचा टीझर प्रकाशित झालाय। यातील एका दृश्यात एका ब्राह्मण मुलाला दगड मारताना दाखवण्यात आलाय। यावरच आनंद दवेंनी आक्षेप घेतलाय। ब्राह्मण समाजाच्या फक्त निगेटिव्हच नको तर पॉझिटिव्ह गोष्टीही चित्रपटात दाखवा अशी मागणी आनंद दवे यांनी केली आहे। चित्रपटामुळे जातीयवाद वाढू नये अशी अपेक्षाही दवे यांनी व्यक्त केली आहे। ह्या चित्रपटाचा जो टीझर एक दाखवलाय त्यात सावित्रीबाई फुलेंवर काही शेण टाकले एका मुलांनी लहान, आणि तो ब्राह्मण आहे असं त्याला वेश घातलेला आहे। माझं म्हणणं असं घडलं असेल की आता निश्चित घडलं असेल, ते दाखवलं सुद्धा पाहिजे। पण महात्मा फुलेंच्या पूर्ण जीवनकालामध्ये शाळेसाठी जागा देणारे भिडे असोत, शिक्षक म्हणून जाणारे काही ब्राह्मण असो, स्वतःची मुलं विद्यार्थी म्हणून पाठवणारी लोक असो, असं अनेकांनी सहकार्य सुद्धा केले। मग तुम्ही ते दाखवणार आहात का, किंवा ते दाखवलं आहे का? शाळेतले सर्व शिक्षक म्हणून जाणारे ब्राह्मण होते। पहिल्या 6 बॅचच्या विद्यार्थ्यांमध्ये 4 विद्यार्थी ब्राह्मण होते, ज्यांना पालकांनी पाठवलं होतं शिकायला। आम्ही लग्नात तुम्हाला बोलवलंय, तुम्ही लग्नात आलाय, काही पावलं चाललंय, मग त्याच्यातले एखादा माणूस जर काही बोलत असेल तर तो संपूर्ण जातीवर ठपका नसावा अशी आमची भूमिका आहे। आक्षेपानंतर फुले सिनेमाचे वितरक उमेश बन्सल यांनी आनंद दवे यांना फोन केलाय। दवेंना काही दृश्यांवर आक्षेप असेल तर त्याचा आम्ही नक्कीच विचार करू असं आश्वासन दवे यांना देण्यात आलं। आशिष शेलार यांनीही आक्षेपावर सेन्सॉर बोर्ड योग्य काम करेल असं म्हटलंय। सिनेमा बनवणारे निर्माते, निर्देशक, पटकथाकार त्यांची सर्वस्वी जबाबदारी राहील आणि सेन्सॉर बोर्ड जे आहे ते आपलं काम करेल की सिनेमाचं सेन्सॉरिंग जे करतात ते त्याच्याबद्दल लक्ष देतील। फुले सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी छगन भुजबळांची भेट घेतली। फुले दाम्पत्यानं आयुष्यात खूप त्रास सहन केला, ते समाजाला कळायला हवं अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली। माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हा चित्रपट आपण पाहावा। फुले सिनेमाला विरोध करू नये अशी पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। फुले सिनेमात दाखवण्यात येणारं ऐतिहासिक सत्य बदलता येणार नाही, जे सत्य आहे ते दाखवावंच लागेल। सिनेमातून सत्य वगळण्यात यावं यासाठी सिनेमाच्या निर्मात्यावर दबाव आणला जातोय। चित्रपट निर्मात्यांनी या दबावाला बळी पडू नये, जे सत्य आहे ते जगासमोर आलंच पाहिजे। ज्यांनी फुले दाम्पत्याला मदत केली असेल तर त्याचाही उल्लेख असायला हवा, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो त्यालाही विरोध होता कामा नये। इतिहास बदलता येत नाही, मात्र इतिहासातील चुका सुधारतच समाज पुढे जात असतो अशी एक्स पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे।